चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी इंद्रायणीवाडीत भीषण पाणीटंचाई, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची वणवण, तातडीने टँकर सुरू करण्याची मागणी. चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी आणि इंद्रायणीवाडी येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने पाण्याचे सर्व स्रोत आटले आहेत. त्यातच प्रशासनाकडून अद्याप टँकर सुरू करण्यात आले नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. इंद्रायणीवाडी परिसरातील गंगाधर जाधव या शेतकऱ्याच्या बोरवेलच्या पाईपला झालेल्या लिकेजमधून पाणी बाहेर पडत असून त्याच पाण्यावर नागरिकांना तहान भागवण्याची वेळ आली आहे. मात्र शासनाचा अद्यापही पाण्याचा टँकर इंद्रायणीवाडी येथे सुरू झाला नसल्याने पाणीटंचाईची समस्या अधिकच गंभीर बनलेली दिसत आहे. तातडीने या ठिकाणची दखल घेऊन राजदेरवाडी व इंद्रायणीवाडीसाठी टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी महिलांकडून जोर धरू लागली आहे. या संदर्भात ताराबाई पवार, सुनीता केदारे यांनी अधिक माहिती दिली. तर या घटनेचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कुठल्याही ठिकाणी अद्याप पाऊस हा पडलेला नसल्यामुळे पाण्याची भीषण टंचाई भासत आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी या ठिकाणी, इंद्रायणीवाडी या ठिकाणी पाण्याचा अद्याप पाणी मिळत नसल्यामुळे या महिला या ठिकाणी दिवसभर एका शेतकऱ्याच्या शेतातून बोरवेलचं पाणी भरत आहे आणि त्या पाणी भरीत असताना त्यांना काय इथे या ठिकाणची परिस्थिती जाणवत आहे. आपल्यासोबत काही महिला आहे, त्यांशी संपर्क साधला. काय सांगाल तुम्ही? आज 2010 पासून आम्ही जर हे पाणी, हे बोरवेल जर आम्हाला नसतं, या शेतकऱ्याचं पाणी जर आम्हाला नसतं, आम्हाला आज मरायची पाळी आली असती. तर आम्हाला शासनाचं पण पाणी येत नाही. शासनाचं पाणी जर चालू झालं, पाणी पडायचा बेत आला का मग शासनाचं पाणी चालू होतं. तत्पर्यंत आम्हाला शासनाचं पाणी सुद्धा भेटत नाही. आम्हाला पण लाईट जर नसली तर आम्हाला इकडे तिकडे असा हांडे गुंडे घेऊन आम्हाला पळत फिरावं लागत. पाण्यामुळे आम्हाला तळमळी होते. आमच्या जिताबाला सुद्धा पाणी भेटत नाही. जित्राबाला सुद्धा पाणी इकडे तिकडे घेऊन शेतकऱ्याला पाणी घेऊन जावं लागत. चांदवड तालुक्यातील डोंगराळ भाग जर म्हटलं तर राजदेरवाडी आणि वरवाडी हे एकमेव ठिकाण आहे, परंतु या ठिकाणी पाण्याचा सोर्स नाही. त्याच अनुषंगाने या ठिकाणी आपण काही परत आणखी महिला आहे, त्यांची संपर्क साधणार. काय सांगाल ताई तुम्ही? पाण्याचे खूप हाल आहे आम्हाला. लाभार्थ्यांना पाणी नसतं, आम्ही खूप लांबून पाणी आणतो. कधीपासून पाणी मिळत नाही तुम्हाला? 4-5 वर्ष झाले. 4-5 वर्ष. पाणी पडायचा टप्पा झाला का तेव्हा मग टँकर चालू करते, तेव्हा काही उपयोग नसतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे पाण्याची परिस्थिती जी आहे ती त्या महिलांनी वर्चवलेली आहे, सांगितलेली आहे. तर या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी शासनाकडून पाण्याची मागणी करण्यासाठी त्यांनी अपेक्षा करत आहे. डीजे महाराष्ट्र न्यूज साठी देविदास जाधव, चांदवड. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहेत. तरी संपर्क साधा 98 22 49 99 40 89 83 1504 60. मुख्य संपादक देविदास जाधव.